गुड मॉर्निंग. तर आज होता नवरात्रीचा 9वा दिवस आणि कलर होता गुलाबी, म्हणून मस्त अशी आंघोळ वगैरे सकाळी करून घेतली होती. त्यानंतर मग आज गुलाबी रंगाचा ड्रेस मी पण घातला होता. किती पण छान आणि सुंदर ड्रेस घातला ना तरी कामं हे करावेच लागतात. मग पहिल्यांदा आहे ना मी चहा वगैरे पिऊन घेतला आणि त्यानंतर शिवला नाश्ता वगैरे दिला आणि लगेच मी माझ्या कामांना लागले. भांडे वगैरे मस्त असे क्लीन केले. त्यानंतर मग आहे ना खूप जास्त पसारा झाला होता किचनवर, कारण पाणी वगैरे उडतंच भांडे घासताना. म्हणून मग विचार केला की ना किचन पण मग हातासरशी क्लीनच करून घ्यावं. म्हणून मग गॅस वगैरे पण घासून घेतला, त्यानंतर पुसून घेतला आणि ना खरंच किचन क्लीन केलं ना इतकं सुंदर असं वाटतं ना. म्हणून मग किचन वगैरे साफ केला आणि लगेच बेडरूमकडे वळाले. बेडरूममध्ये ना बेडशीट वगैरे चेंज करायची होती, म्हणून मग बेडशीट चेंज करून घेतली, कारण मुलं खूप जास्त खराब करतात. 2 दिवसांना तरी ते बदलावेच लागतात. म्हणून मग ना बेडशीट चेंज केली आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करून घेतलं, म्हणजेच फराळ केलं. आणि ना लगेच मग खूप दिवस झाले ना डाळिंब फ्रीजमध्ये तसेच होते, ते सोलायचे होते. सोलले ना तर खायला मजा येते, पण असे जर असेल ना त्याच्याकडं कोणीच बघत नाही. म्हणून म्हटलं की ते पण सोलून घ्यावेत, म्हणून मग सोलून ठेवले. सोलल्यावर लगेच मुलांनी पण खायला सुरुवात केली. ते बघून खरंच छान वाटलं. एवढा दिवस तसेच होते पण त्याला मुहूर्त लागला नव्हता. सोलले तर ते तरी खायला लागले. म्हणून त्यानंतर मग रात्रीचा स्वयंपाक बनवला आणि जेवण केलं. असा संपवला आजचा दिवस. कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा.